खालापूर नगरपंचायतीने मालमत्ता करवाढीच्या नोटिसा नागरिकांना बजावल्या गेल्यामुळे नागरिकांमधून प्रचंड उद्रेक झाला असून शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर रोजी सर्वसाधारण सभेच्या वेळी नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करीत प्रशासनाला धारेवर धरण्यात आले। उपस्थित नगरसेवकांनी सभेत करवाढीला विरोध केला असल्याची माहिती उपनगराध्यक्ष संतोष जंगम यांनी देत करवाढ कमी झाली नाही तर वेळप्रसंगी सर्व नगरसेवक राजीनामे देऊन नगरपंचायत बरखास्त करू असा शब्द जंगम यांनी दिला। तालुक्याचे ठिकाण असलेल्या खालापूर नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरात नागरी मूलभूत सोयी सुविधा नाहीत, पिण्याच्या पाण्याची सोय नाही अशी परिस्थिती असतानाच शासनाकडून मालमत्ता करात वाढ करून नागरिकांच्या तोंडाला पाणी फुसण्याचे काम केल्याने नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेच्या दिवशी खालापूर शहरातील नागरिकांनी नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले। या प्रसंगी ज्येष्ठ नेते नवीन घाटवळ, उमेश गावण, महेश राट्टी, कौस्तुभ जोशी, वैभव भोईर, नानू सावंत यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला धारेवर धरत सर्वसाधारण सभेत करवाढीला विरोध करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। नगराध्यक्ष रोशना मोडवे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा घेण्यात आली। या प्रसंगी उपनगराध्यक्ष संतोष जंगम, प्रभारी मुख्याधिकारी वैभव गारवे, लेखपाल सुनील विश्वासराव, करनिरीक्षक जितेंद्र यादव, अक्षय लोंढे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते। नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा होईपर्यंत नागरिक कार्यालयासमोर उभे राहिले होते। अखेर सर्वसाधारण सभा संपल्यानंतर उपनगराध्यक्ष संतोष जंगम यांनी सभेचा इत्युवृत्त वाचून दाखवत करवाढीच्या ठरावाला नगरसेवकांनी विरोध केल्याचे सांगत ठराव नामंजूर करण्यासाठी नगरसेवकांची हवे असलेली उपस्थिती होती असे सांगत प्रभारी मुख्याधिकारी, नगरसेवक आणि प्रमुख ग्रामस्थांची संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन यामध्ये करवाढ कमी झाली नाही तर वेळप्रसंगी आम्ही सर्वजण सामूहिक राजीनामे देऊन नगरपंचायत बरखास्त करू, या लढ्यात तुमच्या सोबत राहू असा शब्द उपनगराध्यक्ष संतोष जंगम यांनी नागरिकांशी बोलताना दिलाय। आज विषय म्हणजे ग्रामस्थांचा घरपट्टी विषय म्हणजे वाढीव घरपट्टी विषय होता आणि तो आम्ही मीटिंगवर घेतला आणि याला आम्ही सगळ्या अख्ख्या बॉडीने विरोध केला। आमचा पण विरोध यायला काही घरपट्टी कमी म्हणजे कमी प्रमाणात व्हावी एवढे ग्रामस्थांच्या बरोबर आणि एवढंच म्हणजे ग्रामस्थांच्या घरपट्टीच विषय होता ना, तर आम्ही त्याला पूर्णपणे विरोध केलेला आहे। त्यावेळेस पहिल्यांदा कुठली जाहीर नोटीस डिक्लेअर न करता म्हणजे जाहीर नोटीस कशी झाली ती मी तुम्हाला सांगतो। पहिले मला माझ्या प्रॉपर्टीच्या नोटिसा त्यांनी इश्यू केल्या आणि दुप्पट, चौपट, 6 पट, 8 पट अशी घरपट्टी वाढवण्याचे त्यांनी आम्हाला नोटिसा दिल्या। 100 रुपये असेल तर दुसऱ्या वर्षी 200 रुपये, नंतर 400 रुपये, 700 रुपये, 800 रुपये अशा पद्धतीने। त्या संदर्भात मग मी कायद्याच्या पुस्तकाचं थोडंसं वाचन केलं म्युनिसिपल ऍक्टच्या आणि त्याच्यामध्ये 165(1) हा जो कायदा आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे, नवं बांधकाम असेल तर जास्तीत जास्त दुप्पट घरपट्टी आकारू शकते नगरपालिका किंवा नगरपंचायत, त्याच्यापेक्षा अधिक घरपट्टी आकारता येणार नाही। दुप्पट म्हणजे 100 रुपये असेल तर 200 रुपये आणि आपल्या या लोकांनी 808 पट अशी घरपट्टी वाढवलेली नोटीस दिलेली आहे। ही एक गोष्ट। आणि ती पण नव्या इमारतींना, जुन्या ज्या इमारती आहेत, आता एखादी इमारत 10 वर्षापूर्वीची 12 वर्ष त्याला घसारा काउंट केला जाईल, घसारा, आणि त्याप्रमाणेच घरपट्टी आकारली जाईल असा स्पष्ट निर्देश आहे। कमर्शियल बांधकाम असेल तर तिप्पट घरपट्टी, नवा असेल तर, जुना असेल तर त्याला पण नाही। असं असताना ज्या वेळेला मला कळलं मग मी काही ग्रामस्थांना घेऊन आचारसंहिता असताना इथे मिटिंग घेतली, विविधताई पण होती त्यावेळेला, इथे मिटिंग घेतली, अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली। जे सक्षम अधिकारी आहेत या संदर्भातले ते सगळे इलेक्शन ड्युटीवर होते, ते इथले जे मोरखंडीकर म्हणून इंजिनियर साहेब आहेत ते आमच्याबरोबर चर्चेला होते। त्यांना आम्ही पहिले प्रश्न विचारला की तुम्ही ह्या नोटिसी ज्या इश्यू केल्या एक ते इलेक्शन काळामध्ये केल्या, आचारसंहिता असताना, बरं ठीक आहे केल्या तुम्ही तुमच्या प्रोसिजर प्रमाणे, तुम्ही डिक्लेअर कुठे केलंय? कायद्याने तुम्हाला डिक्लेरेशन करावं लागतं आणि तो आम्ही गोंधळ त्यावेळेला घातल्यामुळे त्यानंतर त्यांनी ते डिक्लेरेशन केलं। पेपरमध्ये जी जाहिरात आली होती पुढारीमध्ये माहिती आहे ना, 22 तारीख त्याची 24 तारीख मला वाटतं या महिन्याची शेवटची मुदत आहे। आता 24 तारीख शेवटची मुदत असताना पण मला अशी माहिती मिळालेली आहे की या नगरपंचायत आधीत अजून 36 ते 35% लोकांना अजून त्या घरपट्ट्याच्या पावत्या मिळालेल्या आहेत। म्हणजे किती ढोबळ कारभार आहे, आता फालतू कारभार आहे। आणि याच्या संदर्भात त्याने आता ठराव केलाय, आपण वाट बघूया ईडीटीपी कडे मीटिंग होईस तोपर्यंत। ईडीटीपीची मीटिंग झाल्यानंतर जर याच्यातून निष्पन्न होणार नसेल तर आम्ही ग्रामस्थ हायकोर्टामध्ये पिटिशन टाकून याच्यावर स्टे घेण्याचा प्रयत्न करणार, कायदेशीर भांडण पण आम्ही चालू ठेवणार। आणि मग त्यावेळेला मग बघू पुढची प्रतिक्रिया काय द्यायची। आज मी बोलणार नाही आणि त्या प्रतिक्रिया उग्र असतील मग ती गेली खड्ड्यात ती नगरपंचायत आम्हाला नसली तरी चालेल, मग काय गरज नाही, इथे कसलीच सोय नाही।
पाण्याची सोय नाही, रस्त्याची सोय नाही, कसलीच सोय नाही, हॉस्पिटल नाही, काय नाही, नुसती नावाला नगरपंचायत. इतकी वर्ष झालं अजून याचा डेव्हलपमेंट प्लॅन नाही, त्यामुळे इथे डेव्हलपमेंट नाही. आणि सगळ्यात महत्वाचं पाणीच नाही इथे, तर कोण येईल तुमच्या इथे राहायला? अशी बेकार अवस्था आहे. आणि आता मी आतमध्ये जो गेलो होतो काही नगरसेवक नगराध्यक्षांना भेटायला, तो कशासाठी ते कारण सांगतो तुम्हाला. आज बऱ्याच दिवसांनी सगळी खालापूरमधली नगरपंचायत हद्दीमधली म्हण वणवानी मोड्यामधली लोक भेटली. तर अनेक महिलांनी पण मला सांगितलं की आम्ही कुठलं काम घेऊन गेलो तर आम्हाला पिसळल्यासारखं हाकलून दिलं जातं, ते कुठल्याही प्रश्नाचं आमचं उत्तर देत नाही. मी एक शेवटचं निवेदन केलं नगरसेवक नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांना की जर अशी घटना परत घडली तर आम्ही आमच्या स्टाईलनी जाऊ, त्या अधिकाऱ्याला राहणार नाही. कुठलाही जर ग्रामस्थ आला तर त्याला इथे रिस्पेक्ट द्यायलाच पाहिजे. तो ग्रामस्थ टॅक्स भरतो म्हणून तुमचे पगार होतात हे लक्षात ठेवा. त्याला जर अशा पद्धतीने पिसळण्यासारखं वागवणार असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. जो प्रस्ताव शासनाने तुमच्याकडे पाठवलाय आणि तुम्ही जो आधी ठराव केलाय त्या अनुषंगाने ताबडतोब ही वाढीव घरपट्टी आत्ताच्या आत्ता ह्या मीटिंग मध्ये तुम्ही कॅन्सल करायला पाहिजे, बरोबर की नाही? आणि आधी शासनाने जो प्रस्ताव तुमच्याकडे दिलेला आहे तो देखील कॅन्सल करायला पाहिजे. आणि याच्या पुढे ज्या अधिकाऱ्यांनी हा आगाऊपणा केलाय त्याच्यावर कारवाई करण्यासंदर्भात ठराव त्या अधिकाऱ्याचा जाहीर धिक्कार या ठिकाणी बेकायदेशीररित्या नगरपंचायतीच्या अधिकाऱ्याच्या बाहेर जाऊन जर त्यांनी हा प्रस्ताव केला असेल तर त्याच्यावर 100% कारवाई व्हायला पाहिजे. तसा प्रस्ताव तुम्ही शासनाकडे पाठवण्या आज तसा ठराव करा. त्याच्यानंतर तुम्ही जे सर्वे केलाय तो बेकायदेशीर आहे. सर्वे करताना तुम्ही कुठल्याही ग्रामस्थाला किंवा घरपट्टी धारकाला मालमत्ता धारकाला कळवलेलं नाही. आणि आमच्याकडे रेकॉर्ड आहे खालापूर गावातील 11वी 10वी असलेल्या विद्यार्थिनींना सोबत घेऊन तुम्ही हे खोटं काम केलेलं आहे. त्या 10वी 11वीतल्या मुलांना काय माहितीये स्क्वेअर फीट किती, स्क्वेअर मीटर किती, एरिया किती, कार्पेट किती, काय माहितीये? म्हणजे असं बेकायदेशीर कृत्य करून तुम्ही लोकांवर कर लादण्याचा प्रयत्न करताय ते चुकीचं आहे, ते बेकायदेशीर आहे. आणि त्या संदर्भात तुम्ही आजच्या मीटिंग मध्ये तो प्रस्ताव घ्या. ही करवाढ आम्हाला मान्य नाही, ही ताबडतोब कॅन्सल व्हायला पाहिजे. सर्वेक्षण जे करायचं आहे ते रितसर कायद्यानुसार व्हावं. आणि जो कोण अधिकारी याला बेकायदेशीररित्या समर्थन देतोय, सपोर्ट करतोय आणि तुमच्यावर तो लादण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यावर कारवाई करण्यासंदर्भातचा आजच्या मीटिंग मध्ये तुमचा ठराव व्हायला पाहिजे. तोपर्यंत आम्ही शांतपणे बाहेर बसतो. आणि जर असे ठराव झाले नाही तर मग आम्ही आमच्या हातात जो काय कायदा घ्यायचा तो घेऊ आम्ही रितसर. त्यावेळेला मला कळलं या नगरपालिकेने सगळ्यांना आदिवासींसाठी सगळ्यांना नोटिसा दिल्या. त्यावेळेला मी नवीन चंद्र घाटवळ यांना फोन केला की नुसती गावात चर्चा चालले पण ह्याला रूप येत नाहीये. तर मी नवीन साहेब घाटवळ यांना फोन केला की नवीन ही नुसती गावभर चर्चा चाललेली आहे तर आपण यातून काहीतरी हे केलं पाहिजे की ग्रामस्थांची मीटिंग लावली पाहिजे. तेव्हा नवीननी मला सांगितलं बेबीताई तू मीटिंग लाव मारुतीच्या देवळात 4 वाजता. आणि त्याप्रमाणे मी 4 वाजता मीटिंग लावून सगळ्यांना प्रत्येक वॉर्डला हे दिलं, म्हणजे मीटिंगचा प्रस्ताव दिला. आणि त्याप्रमाणे सगळी लोक हजर झाली. आणि जी ही हवाय सवाय जी घरपट्टी पाणीपट्टी ही लावलेली आहे ही बिलकुल लोकांच्या परवडणारी नाही आहे. प्रत्येकाला ह्या खालापूर ही जर एवढी घरपट्टी द्यायची असेल तर खालापुरातली घरं विकून प्रत्येक गरीबाला जावं लागेल. कारण हा आमचा ग्रामीण भाग आहे, तालुका आहे पण ग्रामीण भाग जास्त आदिवासी वगैरे शेतकरी लोक आमच्या इथे आहेत आणि ते आम्हाला परवडणारी नाही. आणि म्हणून ही आज आम्ही जी मीटिंग घेतली आणि गाव गोळा केला हा याच्यासाठी गेलाय की आमचा हा प्रस्ताव वरपर्यंत जाऊन आमची ही अवाढव्य लावलेली घरपट्टी आहे ही कमी व्हावी याच्यासाठीच आम्ही हे मीटिंग घेऊन सगळ्या गाववाल्यांना आम्ही एकत्र करून आज आम्हाला यशाची पायरी मिळालेली आहे. आज ह्या गाववाल्यांचे पण धन्यवाद, आभारी आहे. असंच सगळ्या गाववाल्यांनी येऊन आमच्या शब्दात खातर उभं राहावं आमच्या मागे हीच गाववाल्यांना विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व खालापूरचे ग्रामस्थ घरपट्टी वाढीच्या दृष्टीने नगरपालिकेमध्ये निवेदन घेऊन आलेले, परंतु आम्ही 24/9च्या मीटिंगमध्ये आम्ही ऑलरेडी ठराव केलेला की ही घरपट्टी अल्प प्रमाणात वाढली पाहिजे म्हणून आम्ही सर्व बॉडी निर्णय घेतला अल्प प्रमाणात. परंतु टेलर ऑफिसकडनं त्यांचं व्हॅल्युएशन डिपार्टमेंटने ती घरपट्टी 7 पट वाढवून दिलेली आहे.
सातपुडा वाढून दिली ती आम्हाला कोणालाही बॉडीला मान्य नाही. तो मागच्या मीटिंगचा जो आम्ही ठराव केलेला आहे तो आज आम्ही सगळ्या मिळून तो रद्द केलेला आहे की ती आम्हाला घरपट्टी हे मान्य नाही. एखादा ठराव रद्द करण्यासाठी त्याला 3/4 मेजॉरिटी लागते. तर आमची स्वतःची बॉडी आहे. तर आज आम्ही 12 लोक होतो. 12 लोकांनी तो ठराव रद्द केलेला आहे. त्यामुळं आणि आम्ही सगळ्या काउन्सिलनी विनंती केली की हा ठराव अल्प प्रमाणात व्हायला पाहिजे. जसा आम्ही मागच्या मीटिंगमध्ये ठराव केलेला आहे त्याच पद्धतीने अल्पमध्ये हे लोकांना हा जिजिया कर आहे हे रद्द व्हायला पाहिजे असं आम्ही एकमताने हा ठराव केलेला आहे. आणि आम्ही सर्व नगरसेवक हे जे ग्रामस्थ जे आज आलेले त्यांच्या बाजूनीच आहोत. किंबहुना जर यासाठी एखादं आंदोलन करावं लागलं तर त्याच्यासाठीची पण आमची तयारी आहे. आम्ही कदाचित हे ज्या आम्ही ठराव करून कोर्टात पण जाण्याचा आमचा निर्णय आहे. आणि शासनाला आम्ही विनंती करणार आहोत की हा कर मान्य करा. आम्ही स्वतः सीओ कर्जचे सीओकडे आज चार्ज होता. स्वतः सीओ नगराचे आम्ही काही पदाधिकारी व काही ग्रामस्थांचे प्रतिनिधी येऊन आम्ही मूल्यांकन विभागाकडे जाणार आहोत. जो त्यांनी मूल्यांकन केलेलं आहे 7 पट जास्त तो आम्ही त्यांना कमी करण्याची विनंती करणार आहोत. माझ्याकडे खालापूर नगरपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार आहे. खालापूर नगरपंचायतीमध्ये तुमचा जो इथे टॅक्स दरवाढीचा किंवा चतुर्थ वार्षिकचा जी काही प्रक्रिया चालू आहे ती आज माझ्या समोर प्रथम तर इथे आल्यानंतर जेव्हा समोर आली तेव्हा इथे लक्षात येत आहे की टॅक्समध्ये जे दर आहेत ते काही प्रमाणात वाढलेले आहेत आणि त्याच्यावरनं नागरिक त्या गोष्टीबद्दल असंतोष आहे नागरिकांमध्ये. पण प्रशासन म्हणून मी तुम्हाला सांगतो की इथे जी आज आमची मासिक सर्वसाधारण सभा झाली त्याच्यात खालापूर नगरपालिकेची जी जनरल बॉडी आहे तिथे पूर्णपणे ह्या गोष्टीसाठी विरोध दर्शवला आम्हाला की आम्ही ह्या दरवाढीच्या विरोधात आहोत. परंतु नगरपालिका किंवा प्रशासन म्हणून आता आम्हाला जे काही कायदेशीरपणे तुम्हाला ह्याच्यात सहकार्य करता येईल किंवा जो काही कायदेशीर पत्रव्यवहार करता येईल आणि आम्ही स्वतः मूल्य निर्धारण विभागामध्ये भेट घेऊन त्यांच्याकडूनही या सगळ्या गोष्टींबद्दल जे काही आहे ते मार्गदर्शन घेऊ आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारे योग्य प्रकारे बाबा टॅक्सेशन होईल आणि जे काही दर असतील त्याने आपण समाधान आता होईल त्यासाठी आम्ही प्रयत्न नक्की करू. पण शेवटी ज्या काही शासनाकडनं आपल्याला कायदेशीर ऑब्लिगेशन येतील त्या आम्हाला पाळावे लागतील. दुसरी गोष्ट जी आता साहेब म्हटले की आम्हाला कच्चं प्रोसिडिंग दाखवण्यात आलं तर कच्चं प्रोसिडिंग हा काय प्रकार असतो की जेव्हा तुमची मीटिंग होते तर मीटिंग होताना एक कच्चं प्रोसिडिंग तयार केलं जातं जे नंतर फायनलाइज केलं जातं आणि पुढच्या मीटिंगमध्ये ही अगोदरच्या मीटिंगचं इतिवृत्त हे फायनल होत असतं. तर त्यामुळे त्यांना जे उपलब्ध आहेत तो डॉक्युमेंट दाखवण्यात आला. आता ह्याच्या व्यतिरिक्त त्यांना काही आमच्याकडनं सर्टिफाईड पाहिजे असेल तर त्यांना फक्त त्याचा एक अर्ज करावा. आम्ही त्यांना सर्टिफाईड कॉपी देतो हे आमच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. धन्यवाद. मागच्या 30 सप्टेंबर 2024 जी मीटिंग झाली त्याचं मी तुम्हाला इतिवृत्त दाखवतो. हे इतिवृत्त ह्या मीटिंगमध्ये मंजूर करायचं असतं. तो विषय असा आहे महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व आधुनिक नागरी अधिनियम 1965 कलम 106 नुसार मालमत्ता कर आकारणी संदर्भात नगररचना विभागाकडून दर निश्चित करण्यात आलेले आहेत. तथापि सदर दरानुसार मालमत्ता कर आकारणी टप्प्याटप्प्याने वसूल करण्याची चर्चा करून निर्णय घेणे. सदरचा विषय सभेवर वाचण्यात आला. मान्य मुख्याधिकारी यांनी टिप्पणी सभेवर अवलोकन करण्यात आली. महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायती व आधुनिक नगरी अधिनियम 1965 कलम 106 नुसार मालमत्ता कर आकारणी संदर्भात नगररचना विभागाकडून दर निश्चित करण्यात आलेले आहेत. परंतु सदरचे दर सभेला मान्य नाही. त्यामुळे सदरचा विषय अंतिम विचार विनिमय पुढील सभेवर ठेवण्यात यावा असे सर्वांकडून ठरले. तो आता ह्या विषयावर आला. आम्ही मागच्या मीटिंगची जी प्रोसिडिंग वाचली त्याला आम्ही हा विषय क्रमांक 13ला नामंजुरी दिली सगळ्यांनी. इतिवृत्त एखादा विषय कॅन्सल करायचा असेल तर त्याला 3/4 मेजॉरिटी लागते. 17च्या 3/4 11.33 नगरसेवक होता. 11.33 म्हणजे 12 नगरसेवक. आज 12 नगरसेवक हजर होते. एक स्वीकृत नगरसेवक हजर होता. असे 13 नगरसेवक सगळ्यांनी एक मताने निर्णय घेतलेला आहे की हे ठराव हा नामंजूर करायचा. इतिवृत्त मला मान्य नाही म्हणून. त्यानंतर हा विषय झाल्यानंतर माननीय मुख्याधिकारी कर्जत त्यांना जो चार्ज आज दिलेला आहे ते स्वतः आले. त्यांना पण आम्ही सगळं सांगितलं. नंतर जो विषय क्रमांक 6 आला तो 6 मध्ये आज जो अजेंडा विषय घेतलेला त्यात पण सगळ्यांनी सर्व पक्षीय सर्वांनी एक निर्णय घेतला की आम्हाला हे सगळ्यांना मान्य नाही. जे पण मूल्यांकन झाले जे चुकीचे झाले जे नावामध्ये जे बदल आहे ते सगळे फेर हे करावी आणि ज्या एजन्सीने केले त्याला नोटीस द्यावी. साहेबांनी कबूल केले. नोटीस आपण सगळ्यांना नोटीस पण देऊ. ते नोटीस पण आज उद्या ते नोटीस देतील. आणि असा निर्णय झालाय की नगरसेवकांचे काही प्रतिनिधी काही आपले प्रतिनिधी स्वतः
कर्जत सीओ हे आपल्याबरोबर नगर एडीटीपीला येणार आहे, तेव्हा तिथे जाऊन चर्चा करू आणि आपण ह्यात निर्णय निघेल, ह्यात कमी नक्की होईल, आपण जाऊन तो कमी करण्याचा म्हणजे प्रयत्न करू आणि 100% ते कमी होईल असं मी आश्वासन. जर कमी झालं नाही तर तुम्ही जो निर्णय घ्याल, तुम्ही सांगाल सगळ्यांनी राजीनामा, आम्ही राजीनामा द्यायला मत आहे, सगळे राजीनामे देऊ, बरखास्त करा, बरखास्त करू, आपला काही प्रॉब्लेम नाही. तर हा कर तुम्हाला जसा लागला तसं आम्हाला काय यात सूट आलेली नाही, आम्हाला पण तेवढाच कर आहे यात. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी तुमच्या बरोबर आहोत, यात कुणाच्या मनात शंका बाळगण्यासारखा एकही विषय नाहीये. त्यामुळे कोणी राजकीय कुठलाही स्टँड करू नका, आम्ही 100%. अरे पुढे आम्हाला पण उभं राहायचं ना, आम्ही जर वाढवलं तर आम्हाला तुम्ही मदत देणार आहात का, याची जाणीव आमच्यासारख्या 5 वेळा निवडून आलेल्या नगरसेवकाला नाही आहे का, ही सगळं आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे आम्ही 100% तुमच्या बरोबर आहोत, सर्व मिळून आपण एकत्रित निर्णय घेऊ आणि तुम्ही जे सगळे निर्णय घ्याल त्याला आम्ही सगळे 19 आणि मूल्यांकन परत करायला लावू. शिवसत्ता टाइम्ससाठी अर्जुन कदम, चौक. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.